कोणती पाळी म्हणतात? थोडासा थोडासा पोचवते पण आपल्याला आता जनसामान्य समजलं पाहिजे, तर त्याच्यामुळे मी गोंडी भाषेत नमक घेतात मराठी भाषेतच. ठीक आहे. बरं, आपण गोंडी संस्कृतीची जेवढी गाणी गात आणि समाजात जाऊन गाता का? समाजात आपले लोक जे आहेत समाजाचे लोक बोलतात ना, समाजाचे लोक बोलतात आपल्या. आणि समाजाचे जे पारंपरिक जे सण आहे ते आपण सगळे सण साजरे करतात. हो, सगळे सण साजरे. त्याच्यामध्ये असं कोणते कोणते असे सांगा बरं. जसे दिवाळी झाली. हा, दिवाळी झाली. दसरा त्यानंतर होळी झाली. आणखी बस आपला भाषात बी भ्या ना आणि वाच होते आज बी भ्या ना आपल्या पारंपरिक सण उत्सवात तुम्ही गोंडी गीत गायलेले आहेत. पारंपरिक सण उत्सवात एखादा सण उत्सव जे आता एखादा सण असेल त्याच्यात तुम्ही गोंडी गाणे गायलेले आहेत. सण उत्सव मध्ये एखादा असं लक्षात आहे का तुमच्या की एखादा म्हटलेलं आहे भीमा त्यांना आतू किंवा जंगूबाई बस जंगूबाई ना म्हटलेलं आहे ना. बस एखादी ओळी म्हणू शकाल का? बस एखादी ओळ म्हणा. सियुम खंड तिरवानी जंगूबाई गोंदी ते मनवानी हरण मेटा न संधी ते बाई मुकडे उद्वानी ओ वरा जंगूबाई ओ बाई गे वैने दर्शन राई ओ वरा जंगूबाई ओ बाई गे वैने दर्शन राई ओ. वा वा मस्त. आपले मग गोंडी गाते जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पारंपरिक वाद्य वापरतात. पारंपरिक जेव्हा आहे हो, पारंपरिक वाद्य वापरतात. आणि आता त्याच्यात कोणते कोणते असे वाद्य आहे की ते वापरतात? जसं पेपारी आहे, त्याच्यानंतर आपला गोंडी ढोल वापरतात, डफ वापरतो, डफ खंजेरी वापरतो, वाव खंजीर, घुंगरू वापरतो. अनेक प्रकारचे छोटे मोठे मोठे असे अनेक प्रकारचे घुंगरू पण वापरतो. किंगरी आहे आपल्या वाजवल्या जाते. ते म्हणजे आता आम्ही याच्यातली वापरतो कुठली. अच्छा, याच्यात कीबोर्ड मध्ये वापरतो. बरं, आधुनिक कलाकार आहे आपल्याकडे, घेऊन येतात घेऊन येतात. आहे का असे परिचित आहे कलाकार? आहे. मग नंतर सांगायला. गोंड समाजातील कोणते नृत्य प्रकार, लोकगीत प्रकार आपल्या परिसरात होतात असं वाटते मला? कोणत्या इकडल्या परिसरामध्ये जास्त ढेमसा आणि घुसाडी. घुसाडी. अच्छा, दंडाची घुसाडी. अजून महिला आपल्या पुन्हा खापरीचा प्रकार आहे. महिला नाचतात. अच्छा, खापरी रेला नृत्य म्हणतात त्याला. हा, रेला नृत्य म्हणतात. महिलांसाठी तर रेला नृत्य. रेला नृत्य आहे महिलांसाठी. आणि पुरुष मंडळीचे आहे आपली ढेमसा, दंडारी वगैरे. दंडारी वगैरे म्हणजे होते आपल्या परिसरात होते. म्हणजे आपल्या ज्या भागात आपण राहतो ते म्हणजे तुमचा जो भाग आहे त्या पट्ट्यात होते. ठीक. त्याच्यानंतर गोंड समाज कोणत्या प्रकारचे वाद्य सण उत्सवात भागात आपल्या वाजवले जाते? आता सण उत्सव जे असते कोणते वाद्य तुम्ही सांगितलंच मला. आता त्याच्यामधले सण उत्सवातले आता काही वाद्य जे आहेत नृत्यासाठी वापरल्या जाते, काही वाद्य गाण्यासाठी वापरल्या जाते. तर ते असे कोणते असे वाद्य आहे का? ढोल महत्वाचा. ढोल शिवाय आपला काही कुठलाच कार्यक्रम होत नाही. बरोबर आहे. गाणं रेकॉर्डिंग करतो म्हटलं तरी आपण ते वापरतो. आपण पारंपरिक गाणे आहे तर त्याच्यासाठी आपण ढोल वापरतात. आणि रेकॉर्डिंग इथे होते त्यावेळेस ढोल होते असते सोबत. अरे क्या बात, मस्त. गावाकडून घेऊन येतो. अरे वा वा, वाजवणारे पण. क्या बात. संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्यात गोंड समाजाचे लोकसंगीत महत्वाची भूमिका घेऊन राहिले का? म्हणजे आपला संगीताचा प्रसार झाला पाहिजे असं तुम्हाला वाटते? बिलकुल. आपला प्रचार व्हायलाच पाहिजे. आपल्या झाला पाहिजे प्रसिद्ध झालं पाहिजे.
कारण की संगीत निर्मिती जी आहे आपल्या गोंडी बांधवापासूनच निर्मिती झालेली वा, आहे. वा, हा, हिरासोका पटळ हा, पटरा, हा, हे हिरासोका, संगीताचार्य आहे. पाटाळी, हा. संगीत, हा, हिरासोका. त्यांच्यापासूनच निर्मित झालेलं आहे. हा. तर जगप्रसिद्ध व्हायला पाहिजे. वा. ती लुप्त म्हणजे लपलेली आहे अशी. अच्छा अच्छा अच्छा. आपली तर होऊन राहिले का असं वाटते का तुम्हाला हो, की मला संगीताचा तर प्रसार वाटते. होऊन राहिला असा? संगीत प्रसार होत आहे आणि हा. भरपूर कलाकार असे आता निर्माण झालेले आहे सर. हा. चला. आणि प्रत्येक गावागावातून कलाकार एक निर्माण होत आहे. अच्छा, चांगली गोष्ट आहे. हा, आता एक आणखी प्रश्न. गोंड समाजातील तरुण पिढी आपले गोंडी गीत, नृत्य, वाद्य व या परंपरेचं जतन करून राहिले का असं वाटतं तुम्हाला? जतन करत आहे. करून राहिले म्हणजे आता वाद्यही आहे, नृत्यही आहे, तर हे करून राहिले का, जतून राहिले असं त्याचं सुरू आहे का? जतन की चालू आहे. वाद्य ठेवलेली आहे, त्याचे पिढ्यानपिढी असं चालू आहे असं वाटतं तुम्हाला? हो, अजून पण आपले जे बांधव आहेत ते जतन करतात ते. करतात. हा. आणि पुढच्या पिढीला पण ते हा. लहान लेकरं पण हा, शिकायला ते शिकून राहिले. वाजवायला शिकायला लागले. शिकून राहिले. छोटे मुलं पण अरे वा. शिकायला लागले. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. हा. चला. पारंपरिक लोकगीतात आधुनिकतेचा प्रभाव पडलेला दिसतो काय? आता पारंपरिक जे लोकगीत आहे आपले, तर आता नवीन पद्धतीने गाण्याच्या पद्धती आहे, चित्रपट गाणे आहे, सिनेमाचे गाणे आहे, त्याचा प्रभाव पडून राहिला का त्याच्यावरती आपला असं वाटते का? हो, त्या प्रकारे तर आपला प्रभाव पडत आहे आता. हा? हिंदी हा. गीतांचा जे प्रभाव आहे हा, हा, हा. तो आता जनतेवर पडत आहे. हम्म. हिंदी मराठी गाणे खूप कमी ऐकतात लोक, पण गोंडी गाणे जास्त आवडतात नाही, लोकांना. पण त्या गोंडी गाण्यावर असं जसं आता एखादं गोंडी गाणं जे गीत आहे ते म्हणताना पारंपरिक गीत न राहून नवीन फॅशनचं गीत झालं असं वाटून राहिलं का गोंडी गाणं? नाही, नाही, नाही. तसं की काही नाही ना, नाही. ते पारंपरिक आहे. म्हणजे एकाच प्रकारचे राहत नाही गाणे, आपले अलग अलग प्रकारचे अच्छा, राहते. आज लागलं पैसे आता ऋतू पद्धतीनं आपले पद्धतीनं. गाणे आहे, देवाचे पिक्चरच्या आहे, स्टाईलवर. नाही, देवाचे आहे, त्याच्यावरती नाही. हा. देवाचे आहे, पुष्कळ गीत सर्व अलग अलग. शेतीवर गीत आहे, आपले गीताचे प्रकार वेगवेगळे आहेत. वेगवेगळे प्रकार हा. आहेत. आता देवाचे गाण्याचं किती आहे जो महिना चालू आहे, तर मग आता आपल्याला हा. release करायचं आहे, तर हा. ते देवाचंच करण्यात येईल. बरोबर आहे, बरोबर. सणानुसार. म्हणजे आधुनिकतेचा प्रभाव पडलेला दिसून येत नाही असं मग तुम्हाला वाटतं? धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार आणि तुमचे सुद्धा तुम्ही धन्यवाद, सर. मला वेळ दिल्याबद्दल. आणि असंच तुमचा आता हा जो अभ्यास आहे म्हणजे गाण्याचा गीताचा जो अभ्यास आहे तो असाच कायम चालू ठेवा आणि संगीताचं जतन असंच करत राहा. आणि आम्हालाही काहीतरी नवीन असं काहीतरी ऐकवा की जेणेकरून तुमचंच एखादं गीत आम्हाला आता शेवटच्या टप्प्यात एखादं ऐकवा. हे माझं फेमस सॉन्ग आहे, हा. नवाड्याला महिना, ते गीत तुम्हाला. हा. आणि मला थोडस तुमचे जुनी गीताचे जे असेल गाणे असं लिहिलेलं आहे तुमच्याजवळ, हो. लिहिलेलं असं, तर ते त्याची फक्त मला झेरॉक्स काढून द्या किंवा व्हॉट्सअपवरती मला पाठवलं तरी चालते. चालतंय. कारण की मला गीतं आणि आपला हिंद म्हणता की आज आपला तुम्ही समजे बांधता, आपला पाठाण आपला तुम्ही समजे बांधता, आपला कोणी समजेल. लोक समजे लेवाया हो. आणि आपलातून समजे बांधता, आपलातून समजे बांधता इंजो की आपलातून पटे बी बांधता ना आवडे बी आवडे बी बांधता, बांधता. हा, हिंद म्हणता. तर इमेज पुढे नाकून पुस्तक वाटाणा म्हणता. हो. त्याच्यावरती बिलकुल. हा, बिलकुल. गुंडी गाणं. हिरवल केळात ट्याव ट्याव किंता, हिरवल केळात ट्याव ट्याव किंता, हिरवल केळात ट्याव ट्याव किंता, अदे नवड्याले मैना, नवड्याले मैना, नवड्याले मैना, जांभतीना नमिसा तेरोनवांता, अदे नवड्याले मैना, नवड्याले मैना, नवड्याले मैना, जांभतीना नमिसा तेरोनवांता. मस्त मस्त वा मस्त